आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज सोलापूर नाशिक या 6 पदरी मार्गिकेला मंजुरी दिली. 374 किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी 19,142 कोटी रुपये खर्चालाही मंजुरी देण्यात आली आहे. अनेक शहरांना जोडणाऱ्या या मार्गामुळे प्रवासाचा वेळ 17 तासांनी कमी होणार असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगितलं. महाराष्ट्र आणि गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. नूतन वर्ष महाराष्ट्राच्या समृद्धीचं, विकासाचं नवं पर्व आणणारं ठरेल असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र विशेषतः तरुणाईमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांची आज प्रधान सचिव म्हणून सध्याच्याच नागपूर विभागीय आयुक्त पदावर स्थानापन्न पदोन्नती देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासकीय आदेशात विजयलक्ष्मी बिदरी यांचे सध्याचे पद भारतीय प्रशासन सेवेच्या प्रधान सचिव श्रेणीत उन्नत करून सध्याच्याच पदावर स्थानापन्न पदोन्नती देण्यात आल्याचे निर्देशित करण्यात आले आहे. नागपूर महानगरपालिकेच्या रंग, सुगंध आणि सौंदर्याचा महोत्सव असणाऱ्या पुष्पोत्सव 2026ला उद्यापासून प्रारंभ होत आहे. या अंतर्गत मनपाच्या 10 उद्यानं सुगंधित पुष्पांनी आणि आकर्षक सौंदर्यीकरणांनी बहरणार आहेत. 1 ते 4 जानेवारी या कालावधीत शहरातील 10 उद्यानांमध्ये उद्यानांच्या रोजच्या वेळेनुसार नागरिकांना या उत्सवाचा आनंद घेता येणार आहे. हवामान. विदर्भात आज गोंदिया इथं 8.2 अंश सेल्सिअस इतक्या सर्वात कमी किमान तापमानाची नोंद करण्यात आली, तर अमरावती इथं कमाल तापमान 31.8 अंश सेल्सिअस इतकं होतं. नागपूर आणि आसपासच्या भागात पुढील 2 दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहील असा अंदाज हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:58 ऐकू शकाल. नमस्कार.